खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. या शब्दाचा अर्थ कसा आहे, शब्दाचा हे जे शब्दाचे शब्द आहे ते अर्थाचे शब्द आहे. शब्द शब्दाच्या पलीकडचा विषय आहे. पण कोणताही ज्ञान, कोणती विद्या, कोणती कला शब्दाशिवाय त्याला होत नाही. शब्द हा वस्तूची ओळख करून देते. शब्द हा वस्तूची माहिती सांगते. शब्द हा एखाद्या वस्तूचा महिमा वर्णन करते. सर्व शब्दाचा जगातील शब्दच नाही, व्यवहारच नाही. शब्द आहे म्हणून हा शब्दाचा खेळ कमी आहे. शब्द आहे एकेकाला जाणीव करून दिल्या जाते. शब्द होता मुख्याची भाषा अशा पद्धतीने या देवाचा निर्माण करून ठेवला. प्रत्येक शब्दामध्ये त्यांचा क्रियार्थ ठेवलेला आहे. वर्णदानी विराळा असं म्हणून ठेवला. देही, देव, पायी, डोळा. देही, देव, पायी, डोळा, तोची ब्रह्मज्ञानी. सद्गुरु वाचुनी सांभळे नाम. सद्गुरु वाचुनी सांभळे नाम. सावधी सहज पंचमय. सावधी सहज पंचमय. हा जो अर्थ आहे सद्गुरूशिवाय शब्दाचा सद्गुरु पाहिजे. सद्गुरु पाहिजे असे शब्द ठेवलेले आहे. गुरु आणि सद्गुरु दोन शब्द ठेवले. तर तुकडोजी एवढा शब्द प्रमाण लागू कामाचे आहे असा मला तुमच्या कामाचाच गुरु आहे असा मला. पण बदल आहे म्हणून राहिले ना. नाही बदलनी का सब साधु विश्वास का मुझे रहे. बाकी नहीं सजान दे. जो देवाची ओळख करून देते. ऐसे गुरु
देवाची स्वतःची वेळ आलेली आहे. देव स्वतःची वेळ आलेली आहे. त्या देवाला नावासाठी कोठे जाणार? पण देव दिसत नाही ही संकल्पना नाही तेवढे देव दिसत नाही असं कोणत्याही ग्रंथामध्ये कोणत्याही वाणीमध्ये त्यांचा उल्लेखच नसेल. विशेष प्रत्येक
तुम्हाला या स्थळावर नेऊन ठेवला, त्या ठिकाणावर नेऊन ठेवला, त्या ठिकाणातून त्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या. या डोळ्याने दिसत कोणत्याही गोष्टी सांगितल्या डोळा डोळ्या मंडपात
कशा
शब्द पाठवणी आपला शिक्षा मागून ठेवला आज एक होऊ याच्या पलीकडे दिसला देव बरोबर नाही सर्व साऱ्या जयाची सुखे तपदेशु जयाची सुखे तपदेशु नामे जगदीश सर्वांगी नामे जगदीश त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी प्रपंचनो हरी आहुआ काय कठीण नाही प्रपंचनो हरी आहुआ भक्तांना नाही तुम्हाला समजून प्रत्येक संतांचे खोल म्हणजे अनुभव तुमच्या समोर ठेवला त्याच्या खातीर त्याच्यावर विश्वास निर्माण करा त्याच्यावर निश्चय निर्माण करा देव म्हणजे कोण देव नामाची वस्तू ओळखणारे वस्तू सांगणारे नका आढळला जे तो देवापर्यंत जाण्यासाठी त्यासाठी त्यांना माहिती आहे तसं एखाद्या रस्त्यावर पाठी असते सावरकर नावाची पाठी पण तिथे जर पूर्णच केली नसेल तर चिन्ह दाखवलं नसेल तर तिकडं आहे तर तिकडं आहे एखाद्या जंगलामध्ये 2-4 वर्ष तयार झाले आहेत पाठी लावली आहे तिकडे जाते का तिकडे जाते तिकडे जाते का इकडे जाते आम्ही त्या गावामध्ये गेलो भरपूर गेलो 4-5 तरी ते गाव घ्यायचे त्यातून मग परत वापस यावा लागला तो मागेच राहिला म्हणून सांगितलं अशा गोष्टी आहेत तशा काळाला संतांना आपल्या दरबारामध्ये शिक्के मारून घेऊला तो शिक्का मारून उलटच नाही उलट नाही तो गुरु ज्ञानाशिवाय कुणीची माहितीच नाही कुणीने कुणीशी जाणारे कुणीने कुणीशी ओळखावे असा तो शब्द आहे म्हणून 4 देह सांगितलेले आहे स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह असे 4 देह संग्रहाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत हे 4 देह ओळखायला कसे पहिला स्थूल देह जड दुसरा सूक्ष्म देह बारीक जो देह कसा ओळखता येईल सूक्ष्म देह तो बारीक आहे तिसरा कारण देह अज्ञान कारण देह अज्ञान आणि महाकारण देह ज्ञान असे 4 देह आहेत स्थूल देह सूक्ष्म देह बॉडी ज्याच्यामध्ये जन्म मृत्यू असते कारण देह अज्ञान जिथे काही दिसत नाही अंधारे अंधार आणि महाकारण देह म्हणजे ज्ञान जिथपर्यंत जाता येईल पण त्याच्या पलीकडे गुरुकृपा पाहिजे गुरुकृपा कसाही जाता येते पण त्याच्या पलीकडे जाता येत नाही एकपर्यंत गुरु निवडून ठेवते गुरु निवडून ठेवते तेपर्यंत बोलता येते चांगला येते शब्दावर आपल्या सगळ्या गोष्टी कशी आहे हा देहविवरणाचा भाग आहे खूप मोठा भाग आहे त्याच्याशिवाय देवाला शोधू लागणार नाही एवढी महत्वाची गोष्ट आहे
देवीचे देवळात सगळे गुण देव कोणा कैसा बोलता देव कोणा कैसा बोलता देवीचे देऊळ दिसते देव कोणा कैसा बोलता देव कोणा कैसा बोलता देवीचे देवी म्हणजे का या देवी सर्व आहे तुझा म्हणे या म्हणजे का होता आता 4 दिवस सांगितले पण या देवीबद्दल कोणता देव याचे हरिनामे देवी भाव्या करा वाया सुंदर हरि असे देवी ऐसा भाव आहे
आपल्या भारतवर्षामध्ये साधू संत ऋषीमुनी कार्याची परंपरा प्रथा लावून ठेवली. त्याप्रमाणे हा प्रोग्राम आपण करत असतो. आता त्यांनी परंपरा का लावली हे आहे, पण त्यांनी या कार्याच्या प्रकरणाविषयी कार्याविषयी निवडून ठेवले. परंपरा आहे
Thank you.
श्रीखंड्या रूपाने काम करत होता. श्रीखंड्या रूपाने पाणी भरत होता. घरचे सर्व काम करत होता. तरी एकनाथ महाराजांचे सुमोदर आले. 17 वर्ष 17 वर्ष समुद्राला काम करत होता. जेव्हा तो निघून गेला बिना पैशाला सेवा करत होता. बिना पैशाला श्रीखंड्या रूपाने. पण त्याची ओळखच नाही. जर आता जर विचार केला आता सेवा कोण करून राहिला. सगळ्या जीवाजवळ सगळ्या मंडळीजवळ देव सेवा करून राहिला. देव सेवा करून राहिला. पण त्याची आम्हाला जाणीवच नाही. जाणीवच नाही त्याची आम्हाला. 24 तास भोगले असल्या तरी मला उठवले. भूक लागली तर कोण सांगते. तहान लागली तर कोण सांगते. कोण भूक लागला कोण सांगते. सर्व कार्य हा करते कोण. तुमच्या घरामध्ये देवाने फरक आहे ना. देवाचे फरक आहे. याला घर म्हणून नाव ठेवला आणि या घरी तो 24 तास काम करून राहिला. पण आम्हाला पैसा नाही. त्याची आम्हाला बोलायचं नाही. एकनाथ महाराज जवळ 17 वर्ष राहिले. 17 वर्ष. आणि तुमच्या आमच्याजवळ किती वर्ष आहे. ज्या दिवशी तो निघून गेल्यावर मग त्याच्याजवळ घराला होता बाबा गेला. बाबा गेला मग आपण घडतो. तो काहीच नाही करून बघला. हा त्याचा विचार करून महान संस्कार काही विचार हो काय करणं पाहिजे. हरी सर्वकारी हरी हरी सर्वकारी हरी. कुशल बहुहरी. कुशल म्हणजे कलावंत. कुशल म्हणजे हुशार. कुशल म्हणजे चतुर. हरी सर्वकारी हरी कुशल बहुहरी. जय आरती माया कराची माया कराची किती लोक त्याला नमस्कार करते. किती जीव त्याला नमस्कार करून राहिले. त्याला नमस्कार करणारे त्याची जाणीव करणारे त्याची ओळख करणारे त्याला पाहणारे तुम्ही दिसले. म्हणून तर तमिळ महाराजांना एकच विचार करतो. हरिण सारा जगदिया
चार मनुष्य कोणी जानेला जाने हारा एकांदा त्यावेळी कसा वाटत असेल जिकडे तिकडे वारा येऊन झाला जसा सूर्याचा सूर्य बिंदूला जसा अंधार येऊन झाला तसा कबीरांनी हा विचार मांडला जिकडे तिकडे वारा येऊन झाला हरीचा पत्ताच नाही हरीचा पत्ताच नाही हरीचा पत्ताच नाही पण कोणी प्रश्न करायला तयार नाही अहो महाराज आम्ही आंधळे आहोत का आम्हाला डोळे नाही आहेत का आम्हाला सर्व समजते ना आम्हाला आपला प्रपंच करता येत नाही आम्हाला आपले सोडवायला पोचता येत नाही मग तुम्ही आम्हाला अंधार गाव म्हणता आंधळे गाव म्हणता कोणी प्रश्न केला कोणीच नाही उता म्हणे सारे आंधळे जन पण ते आम्हाला दिसून नाही राहिली आमची दृष्टी तिथली आहे आम्ही अजिबात आंधळे झालो आहोत आंधळ्यासारखे झालो आहोत संत बोलले त्याचा आम्ही अर्थ जाणून घेतला नाही म्हणून साधू संत अर्थ हा जाणून म्हणून या शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा
अनंत अनंत नाही आता साधू संतांनी सोच कसा केला अनंत नाही आता या नामापासून 4 वेद 676 पुराणे तयार झाले या नामापासून भागवत तयार झाला या नामापासून रामायण तयार झाला या नामापासून अनेक ग्रंथ तयार झाले एकाच नामापासून एक नाम काय अनंत नामियाचा संतांनी वेद म्हणजे काय तर वेद म्हणजे शब्द वेद म्हणजे शब्द आणि तो शब्द काय म्हणून राहिला वेद म्हणे पाहू चला ज्याला अनंत नाम ठेवलेले आहे त्याच्या नाम आहे काला ज्याच्यामध्ये अनंत नाम विचल झालेले आहेत विसरले आहेत याचं नाव घेण्यात आला आहे आता याला पाहू म्हणजे काला पाहण्याची वस्तू आहे काला पाहण्याची वस्तू आहे काला कोणाचा आहे हरीचा आहे मग हरी आल्याशिवाय काला काही खाता येणार नाही हरी आल्याशिवाय हरीला ओळखल्याशिवाय काला खायचं कसा काय तो जर काला गेला वाटत असेल तर त्याची आम्हाला ओळखच नाही इंद्रियाची एकाग्रता डोळ्याचा विषय पाहणे कानाचा विषय ऐकणे नाकाचा विषय श्वास घेणे हे एकाच एक मिसळतील का नाही तोंडाचा विषय हात करतील का हाताचा विषय पाय करतील का हे 10 इंद्रिय आहेत ना मग 10 इंद्रिय हे वेगवेगळे आहेत नाही मग त्याची देखील होईल का कधीच होणार नाही आणि हे तिथं म्हणून राहिले इंद्रियाची एकाग्रता म्हणजे सुंदर होमटा म्हणजे सुंदर तर 10 इंद्रिये ज्या ठिकाणी मिळाले आहेत 10 इंद्रिये ज्या ठिकाणी एक झाले आहे त्या ठिकाणी हा काला करा 10 इंद्रिये कोटी झाले आहे हा काला कोणाचा आहे हरीचा आहे हरीचा आहे
आणि हरी आल्याशिवाय काला काही गाता येणार नाही. आपल्याला हरीचा आहे, हरीला ओळखावा तर कसा ओळखावा? प्रश्न असे निर्माण आहे. साधू संत म्हणतात हरी तत्वजाचे देवी मोठी आपण जन्मलो कशासाठी? आपला देह जन्माला आला कशासाठी? आपण आलो कशासाठी? कारण आणि कार्य हे दोन भाग आहेत ना. कारणापासून कार्य आणि कार्यापासून कारण. हा कार्य केला होता पण त्याचं कारण नाही म्हटलं, कारण नाही म्हटलं जातं, कार्य होईल का नाही. तसा हा देह जन्माला आला, काही कारण घेऊन आला, काही कारण घेऊन आला, कारण घेऊन आला. पण आपण तो कार्य करूनच नाही राहिलो, त्याची आम्हाला उमजच नाही येऊन राहिली, कोणी आम्हाला सांगूनही नाही राहिले. आम्ही आपल्या मनाप्रमाणेच चालून राहिलो. आणि जो मनमार्गे गेला तो तेथे मुकला, मनमार्गे गेला तो तेथे मुकला. सटला, वाया गेला, हरिपाणी लागला. आपण कोणता कारण घेऊन आलो पहिले याचा शोध करा. हा नरदेह कशासाठी जन्माला आला त्याचा शोध करा. नाही होण्या कारणाने
हरी नावाची वस्तू आणि ते कोठे आहे त्या ठिकाणच्या नसेल का नाही नरदेह वाटा हरी ज्याला हरीची ओळख झाली तो या मूर्ती लोकांमध्ये धन्य झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच गोष्टी सांगितल्या. सर्व साधू संतांनी त्या एकच गोष्टी सांगितल्या. कोणाच्या हरीच्या. तो धन्य झाला. हरीन कोणी नाही सोडविला. Yeah.
फायदा कौन सा है?